जेव्हा केव्हा आम्हाला मनूसोबत शूट करायचं असतं ना, तेव्हा ती आमची एवढी मजा घेते, म्हणजे सलो की पलो करून सोडते आम्हाला. आणि मग काय तो विषय तिथेच बाजूला ठेवला आणि म्हटलं चला पहिले घरातली कामं करून घेऊ, तिचा मूड जरा बरा झाला की मग आपण ते करूयात. सो आज मी इथे जेवणामध्ये फक्त कोबीचे थालीपीठ बनवणार आहे. कोबी कट करून घेतला मी, वेगवेगळ्या पिठामध्ये ना मीठ, मसाला, ओवा हे सगळं मिक्स करून घेते. सोबतच त्याच्यात ना कांदा, लसूण, कोथिंबीर आणि भरपूर सगळा कोबी घालून, पाणी घालून असं छान पीठ मळून घेते. आणि त्यानंतर पातळ कपड्यावरती ना थापून असे छान थालीपीठ बनवते. आता हे ना गरम गरमच छान लागतात, त्यामुळे जेव्हा खायचे तेव्हाच मी बनवत असते. मनूचा मूड जरा बरा झाला होता, त्यामुळे मग तिला आम्ही बाहेर घेऊन गेलो, जे काही आमचं काम होतं ते केलं आणि त्यानंतर तिचा मूड एकदम छान झाला होता. सो घरी आलो, त्याच्यानंतर मनूला खायला दिलं पहिले. आता तिचं कसं आहे ना, आम्हाला जे काही थालीपीठ, पराठे वगैरे जे दिले ना, त्यापेक्षा आम्हाला सोबतचं दहीच जास्त आवडत असतं, म्हणून तिचं तेच खाणं चालू होतं आणि त्यामुळे दोन्ही गोष्टी मी एकत्र शक्यतो देत नाही. आता हे असे काही टॉईज किंवा जी काही खेळणी असते ना, तर ती मुलांना ॲनिमल्सची, बर्ड्सची ओळख करून देण्यासाठी खूप युजफुल ठरते. त्यामुळे अशी बरीचशी खेळणी मी मनूसाठी घेतलेली आहे. तिचं कपाट आवरायचं होतं, म्हणून तिला बघत बघत पटपट ते आवरून घेतलं. आणि आता आई कशा क्रीम्स लावते, आई कसं स्किन केअर करते, म्हणून आता आम्हाला पण आमच्या हाताने स्किन केअर करायचं आहे, म्हणून हे तिचं नाईट स्किन केअर चालू होतं. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.